तात्या टोपे 1857च्या उठावातील प्रमुख नेतृत्व करणारे व्यक्ती. महिला एक प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या उठावात अनेक शूर नेत्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. त्यामध्ये तात्या टोपे हे अत्यंत महत्त्वाचे आणि कुशल सेनानी होते. तात्या टोपे यांचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे असे होते. ते नानासाहेब पेशव्यांचे विश्वासू सहकारी होते. 1857च्या उठावात त्यांनी आपल्या लष्करी कौशल्याने आणि धैर्याने ब्रिटिश सैन्याला अनेक वेळा आव्हान दिले. तात्या टोपे हे विशेषतः गनिमी काव्याच्या तंत्रासाठी, वेगवान हालचालींसाठी आणि प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष सुरू ठेवण्यासाठी प्रसिद्ध झाले. दोन परिचय. 1857च्या उठावातील प्रमुख आणि धाडसी नेत्यांमध्ये तात्या टोपे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. मधील एक. तात्या टोपे यांचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे होते. 2. ते नानासाहेब पेशव्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. 3. 1857च्या उठावात त्यांनी नानासाहेबांना लष्करी मदत केली आणि ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावली. 4. तात्या टोपे हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर ते कुशल सेनानी, उत्तम संघटक आणि चतुर लष्करी रणनीतिकार होते. 5. ब्रिटिश सैन्याकडे मोठ्या प्रमाणावर सैनिक, शस्त्रे आणि साधने असतानाही त्यांनी उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून ब्रिटिशांना अनेक वेळा आव्हान दिले. 6. कानपूरच्या संघर्षात त्यांनी नानासाहेब पेशव्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी कालपी आणि ग्वाल्हेरच्या संघर्षात राणी लक्ष्मीबाई व इतर क्रांतिकारकांसोबत ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. 7. तात्या टोपे यांची विशेष ओळख म्हणजे त्यांचे लष्करी डावपेच आणि गनिमी काव्याचा वापर. ब्रिटिश सैन्याचा मोठा दबाव असतानाही ते एका ठिकाणी स्थिर न राहता सतत हालचाल करत राहिले. सैन्याची पुन्हा संघटना करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. 8. 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाई वीरमरण पावल्यानंतरही तात्या टोपे यांनी आपला संघर्ष थांबवला नाही. त्यांनी मध्य भारतातील विविध भागांतून ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरूच ठेवला. अखेर मानसिंगच्या विश्वासघातामुळे तात्या टोपे ब्रिटिशांच्या ताब्यात आले. 9. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी येथे त्यांना फाशी देण्यात आली. 10. तात्या टोपे यांचा संघर्ष अखेर थांबला, परंतु त्यांचे धैर्य, नेतृत्व, लष्करी कौशल्य आणि संकटातही हार न मानण्याची जिद्द भारतीय इतिहासात अमर झाली. तात्या टोपे आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयापासून दूर न जाता धैर्य, बुद्धिमत्ता आणि चिकाटीने संघर्ष करत राहावे. म्हणूनच तात्या टोपे हे केवळ 1857च्या उठावातील एक सेनानी नव्हते, तर ते शौर्य, नेतृत्व, रणनीती आणि संघर्षाच्या जिद्दीचे अमर प्रतीक बनले. तात्या टोपे यांचे जीवन आजही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. तात्या टोपे बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. 2. नानासाहेब पेशव्यांचे विश्वासू सहकारी. तात्या टोपे यांचा संबंध नानासाहेब पेशव्यांशी जवळचा होता. नानासाहेब पेशव्यांनी कानपूर येथे ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष उभारला तेव्हा तात्या टोपे यांनी त्यांना महत्त्वाची लष्करी मदत केली. 1857च्या उठावात कानपूर हे ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. तात्या टोपे यांनी सैनिकांचे संघटन करून ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढा दिला. 3. कानपूरच्या संघर्षातील भूमिका. 1857 मध्ये उठावाची सुरुवात झाल्यानंतर कानपूरमध्येही ब्रिटिशांविरुद्ध मोठा संघर्ष झाला. या संघर्षात नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांची भूमिका महत्त्वाची होती. तात्या टोपे यांनी भारतीय सैनिकांना संघटित केले आणि ब्रिटिश सैन्याला प्रतिकार केला. कानपूरमधील संघर्षानंतर ब्रिटिश सैन्याने पुन्हा जोरदार कारवाई केली. परिस्थिती बदलत गेली, मात्र तात्या टोपे यांनी संघर्ष सोडला नाही. 4. तात्या टोपेंचे लष्करी कौशल्य. तात्या टोपे यांची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्यांचे लष्करी डावपेच. त्यांना मोठ्या आणि मजबूत ब्रिटिश सैन्याशी थेट संघर्ष करणे नेहमी शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी परिस्थितीनुसार सैन्याच्या हालचाली बदलल्या. ते वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात, उपलब्ध सैन्याची पुन्हा संघटना करत, योग्य संधी साधून ब्रिटिशांवर हल्ले करत, प्रतिकूल परिस्थितीत माघार घेऊन पुन्हा संघर्ष उभा करत. यामुळे ब्रिटिश सैन्याला त्यांचा पाठलाग करणे अनेकदा कठीण गेले.
5 कालपीच्या लढाईतील भूमिका 1858 मध्ये ब्रिटिश सैन्याने मध्य भारतातील उठावाची केंद्रे एकामागून एक ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तात्या टोपे यांनी राणी लक्ष्मीबाई आणि इतर भारतीय नेत्यांसोबत कालपी येथे ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. कालपीच्या लढाईत भारतीय सैन्याला ब्रिटिशांविरुद्ध मोठा प्रतिकार करावा लागला. ब्रिटिश सैन्याच्या प्रबळ ताकदीमुळे कालपीचा ताबा ब्रिटिशांकडे गेला, परंतु तात्या टोपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघर्ष थांबवला नाही. 6 राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे. तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 ते 58 च्या संघर्षात काही टप्प्यांवर एकत्रितपणे ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. दोघांचेही ध्येय ब्रिटिश सत्तेला विरोध करणे आणि भारतीय स्वातंत्र्याचा संघर्ष पुढे नेणे हे होते. ग्वाल्हेरच्या संघर्षात तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली. 7 ग्वाल्हेरचा ताबा 1858 मध्ये तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्वाल्हेरकडे मोर्चा वळवला. त्यांनी ग्वाल्हेरवर ताबा मिळवण्यात यश मिळवले. काही काळासाठी ग्वाल्हेर हे ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र बनले. मात्र ब्रिटिश सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाई वीरमरण पावल्या. राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतरही तात्या टोपे यांनी ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष सुरूच ठेवला. 8 गनिमी काव्याचा प्रभावी वापर. तात्या टोपेंची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी गनिमी काव्याच्या तंत्राचा प्रभावी वापर केला. ब्रिटिश सैन्याकडे आधुनिक शस्त्रे, मोठे सैन्य आणि अधिक संसाधने होती. त्यामुळे तात्या टोपे यांनी वेगवान हालचाली आणि बदलत्या रणनीतीचा वापर केला. ते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात राहिले आणि ब्रिटिश सैन्याला सतत आव्हान देत राहिले. त्यांच्या या संघर्षामुळे 1857 चा उठाव काही भागांत दीर्घकाळ सुरू राहिला. 9 मध्य भारतातील संघर्ष. ग्वाल्हेरनंतर तात्या टोपे यांनी मध्य भारतातील विविध भागांतून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. त्यांनी उपलब्ध सैनिकांना एकत्र केले आणि ब्रिटिश सैन्याला वारंवार आव्हान दिले. त्यांच्याकडे कायमस्वरूपी मोठे सैन्य नव्हते, तरीही त्यांनी परिस्थितीनुसार सैन्य उभे केले आणि संघर्ष चालू ठेवला. यातून त्यांचे नेतृत्व, धैर्य, लष्करी कौशल्य आणि चिकाटी दिसून येते. 10 दीर्घकाळ सुरू राहिलेला संघर्ष. 1857 चा उठाव अनेक प्रमुख केंद्रांवर ब्रिटिशांनी दडपल्यानंतरही तात्या टोपे यांनी संघर्ष सुरू ठेवला. ते एका ठिकाणी स्थिर राहण्याऐवजी सतत हालचाल करत होते. त्यामुळे ब्रिटिशांना त्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य वापरावे लागले. तात्या टोपे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शरणागती पत्करण्याऐवजी संघर्ष सुरू ठेवण्याचा मार्ग स्वीकारला. 11 विश्वासघात आणि अटक. तात्या टोपे यांचा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला. अखेरीस मानसिंग नावाच्या स्थानिक राजाच्या विश्वासघातामुळे तात्या टोपे ब्रिटिशांच्या ताब्यात आले. त्यांच्यावर ब्रिटिशांनी लष्करी न्यायालयात खटला चालवला. तात्या टोपे यांनी 1857 च्या उठावात ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या संघर्षाची जबाबदारी स्वीकारली. 12 वीरमृत्यू. 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी येथे तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. त्यांचा मृत्यू झाला, परंतु त्यांच्या संघर्षाची प्रेरणा आणि त्यांचे नाव भारतीय इतिहासात अमर झाले. तात्या टोपे यांनी दाखवून दिले की मोठी साधने आणि सैन्य नसतानाही धैर्य, नेतृत्व, रणनीती आणि जिद्द यांच्या जोरावर शक्तिशाली शत्रूला दीर्घकाळ आव्हान देता येते. 13 तात्या टोपे यांच्याकडून काय शिकावे? तात्या टोपे यांचे जीवन आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे देते. 1 संकटात धैर्य सोडू नये. 2 प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवावेत. 3 योग्य नियोजन आणि रणनीतीचे महत्त्व समजून घ्यावे. 4 नेतृत्व म्हणजे केवळ पुढे जाणे नव्हे, तर इतरांना एकत्र घेऊन पुढे जाणे होय. 5 आपल्या ध्येयासाठी चिकाटीने प्रयत्न करत राहावे. निष्कर्ष. विद्यार्थी मित्रांनो, तात्या टोपे हे केवळ 1857 च्या उठावातील एक सेनानी नव्हते, तर ते धैर्य, नेतृत्व, लष्करी कौशल्य आणि संघर्षाची जिद्द यांचे प्रतीक होते. कानपूरपासून कालपीपर्यंत, ग्वाल्हेरपासून मध्य भारतातील विविध प्रदेशांपर्यंत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. 1857 चा उठाव अखेरीस ब्रिटिशांनी दडपला, परंतु तात्या टोपे यांची लढण्याची जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष सुरू ठेवण्याची वृत्ती इतिहासात कायम स्मरणात राहिली.
म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयापासून दूर न जाता धैर्य, बुद्धिमत्ता आणि चिकाटीने संघर्ष करत राहावे. तात्या टोपे यांचे जीवन आजही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये 1857च्या उठावातील प्रमुख नेतृत्व करणारे व्यक्ती, महिला यामध्ये नानासाहेब पेशवे यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.